शहरातील ज्या ठिकाणी दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रथम सभा झाली, त्याच मैदानावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या सायंकाळी 7 वाजेदरम्यान शिवगर्जना नावाची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेची पूर्वतयारी असून याबाबत पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे सांस्कृतिक मंडळ मैदान येथे स्वतः उपस्थित होते। त्यांनी माध्यमांद्वारे सभेच्या तयारीसह मुख्यमंत्र्यांकडून शहराच्या पाणी प्रश्नावर फक्त तारीख पे तारीख दिलीसह अन्य बाबतींवरही माध्यमांद्वारे बोलताना माहिती दिली। स्टेज पे देना भैया। आईडी टीचर्स से बात होता है। हाँ आपको डाल दी टैक्सी हाँ, कुछ रील के वास्ते भी ले। गल्लीत सभा केला बरं का। एखादी सभा दुसऱ्यासाठी, ते स्वतःच्या मुलासाठी मुलीसाठी, एखाद्या कार्यकर्त्यासाठी नाही, पक्षासाठी नाही। त्याचं काय चॅलेंज आणि त्याचं म्हणणं काय सिरियसली घ्यायचं आपण, पण ते सोडून द्या। त्यांचं म्हणणं काय असेल मला घेणं देणं नाही। शिवसेना आणि हे सांस्कृतिक मंडळ याचं एक नातं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा इथं झालेली आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 याच मैदानावर या शहराचं नाव संभाजीनगर जाहीर केलेलं आहे। आणि मग हे मैदान एक ऐतिहासिक आहे। उद्धवजींनी अनेक सभेला इथून मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही प्रत्येक इलेक्शनला एक सभा इथं घेतच असतो। आज उद्धवजींची सभा इथं होती, विराट सभा होणार आहे। एवढ्या तयारी कराल की आम्ही वेळ आहे का? लोक यांना म्हणूनच करतोय। बरं, दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा पाहणी करण्यासाठी येतात तर एक काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बाळासाहेबांची देखील सभा झालेली होती। त्यानंतर त्यांचे सुपुत्र ही सभा घेत आहेत। जुन्या आठवणी आणि त्यासोबतच अशी आव्हानं, काय वाटतं? जुन्या आठवणी अनेक आहे। आता आधीच्या सभा आमच्या झालेल्या आहे। मला आठवतं एका सभेला इथं पूर्ण बाळासाहेब येणार होते। 1999 असेल, 98 का 99 असेल। इथे एक आमचं शिबिर होतं, मोठं निर्धार शिबिर होतं। खरं तर शिबिर होतं ते, पण शिवसेना प्रमुख येणार म्हणून ते खुलं करून टाकलं ते शिबिर। आणि रात्री पाऊस झाला तर इथं पूर्ण पाणी साचलं होतं पूर्ण। मला आठवतं चांगलं, आम्ही 50-100 त्यावेळेस फायर ब्रिगेड एवढं अत्याधुनिक नव्हतं त्या काळात। फायर ब्रिगेडच्या फक्त गाड्या होत्या आग विझवणाऱ्या, पण अशा पाणी काढण्याची क्षमता त्यांची नव्हती। तर आम्ही एक 100-200 शिवसैनिकांनी अक्षरशः अंडरवेअर आणि बनियानवर बादल्या काढून काढून रात्रभर फेकत होतो आम्ही सगळे। आणि इथंच झोपलो 3 वाजता आम्ही, उघडेच पागडेच इथं झोपलो त्यावेळेस। मग सकाळी उठलो, घरी गेलो, आंघोळ करून पुन्हा आलो। दुसऱ्या दिवशी विराट सभा झाली। ही एक आठवण आहे। शिवसेना प्रमुखांसाठी इथं व्यवस्था करायचो, त्या काळातल्या मॉडिफाय नव्हत्या। आता समजा आमच्याकडे व्हॅनिटी सगळ्या व्यवस्था आहे। त्यावेळेस आम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीनं वॉशरूम वगैरे करायचो होतो, प्लायवूड करायचो, प्लायवूड त्याला कापून अशा पद्धतीनं करायचो। रेस्टरूम करायचो मागेच कशा तरी 4 खुर्च्या टाकून। तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा। आता सगळ्या सुविधा आहे, व्हॅनिटी मिळते, वॉशरूम तयार होतं, लोकांना बसायला खुर्च्या असतात। आधी सतरंजा टाकायचो। तर ह्या जुन्या आठवणी वेगळ्या आहे, आताच्या आठवणी वेगळ्या आहे। बरं, त्यावेळेस असं वाटलं होतं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्याचा